तर मंडळी, माझं नाव सोमनाथ अभंग, मी रांजणगाव गणपतीतून आलोय. मी आज आलो या ठिकाणी आज राजेवाडी राजेगाव इंदापूर तालुक्यामध्ये भिगवणच्या जवळ नेप्ते वस्तीवर. तर या ठिकाणी हनुमंत भोसले सर आहेत. त्यांच्या मिसेसला 2014 पासून म्हणजे जवळपास 10 वर्ष झालं संधिवाताचा त्रास होता. भरपूर सरांनी इलाज केले पण त्यांचा त्रास बरा होत नव्हता. आपण त्यांना 4-5 दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं आणि अमृत ज्यूस दिल्यानंतर त्यांना काय फरक पडला आणि अमृत ज्यूस घ्यायच्या आधी त्यांना काय त्रास होता आपण सरांच्या तोंडूनच ऐकूया. तर सर सांगा, काय त्रास होता मॅडमला? 2014 पासून त्रास व्हायचा चालू. तिला बसता उठता येत नव्हतं अजिबात. उठताना 5-10 मिनिटं नाही का जागेवर बसायचे नाही उठून, आणि नंतर दम्मा आणि उठायचे. आपल्यासारखं फास्ट उठून नाही का बाहेर पडता येत नव्हतं, आणि एकदम स्लो मध्ये मग दमा धरत नाही का असं बाहेर पडायचं ते. आणि मग 10-11 म्हणजे 12 नंतर तिथं ते व्यवस्थित, पण ते दुखायचंच कंटिन्यू. हाडं दुखायची? हा, कंटिन्यू सूज वगैरे सूज हे कंटिन्यू सुजन ते जायचीच. आणि मग ते फरक न पडल्यामुळे सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे आयुर्वेदिक केलं, तर दवाखान्याचं बाजू केली, सगळी टोटल केलं. फरक नाही पडला. मग शेवट हे विषय गेला, अमृत ज्यूसचा विषय. एका बाटलीत 4 दिवस त्रास झाला, थोडासा लूज मोशन झालं. हा, आणि त्यानंतर मग 4 दिवसानंतर क्लिअर झाले. मग आता ठणठणीत. किती वर्ष गोळ्या खात होते मॅडम? 2014 पासून म्हणजे 10 वर्ष झाले, 9-10 वर्ष. म्हणजे संधिवातासाठी 10 वर्ष गोळ्या खात होते? हा. आणि आता गोळ्या बंद केल्या तुम्ही? आता स्टॉपच. 4 वर्ष 4 दिवस पुण्याच्या गोळ्या चालू होत्या, ते बंद केल्या आता. ओके. तर म्हणजे आपण पाहू शकतो 10 वर्ष संधिवातावरती गोळ्या खात होते, 4 दिवसामध्ये बंद झाल्या. ही फक्त अमृत ज्यूसची कमाल.